महापालिकेने बीफ मार्केट जाहिरात प्रसिद्ध केल्याने आमदार देवेंद्र कोठे यांच्या फोननंतर पालिकेने चूक दुरुस्ती केली। पालिका प्रशासनाने पाच्छापेठ येथे बीफ मार्केट सुरू आणि व्यापारी संकुल बांधण्याचे जाहीर प्रसिद्धीकरण केले होते। राज्यात बीफ बंदी असताना पालिकेने दिलेल्या जाहीर प्रसिद्धीकरणामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या। याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओबासे यांना याबाबत विचारला आणि नाराजी व्यक्त केली आणि पालिकेला चूक लक्षात आणून दिली। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी आज दैनिकात काही महानगरपालिकेची जागा विकसित करण्याचं निविदा प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये एका ठिकाणी बीफ मार्केट असा उल्लेख झालेला असल्यामुळं अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या व लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। या संदर्भात मी स्वतः महापालिका आयुक्तांशी फोनवरून संवाद साधलो आहे। त्यांनी याबाबतली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते नजर चुकीने बीफ असा उल्लेख झालेला आहे, त्या जागेला पूर्वी बीफ मार्केट असं संबोधलं जायचं, त्या अनुषंगाने त्याचं टायपिंग त्या ठिकाणी बीफ मार्केट म्हणून झालेलं आहे। महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही प्रकारचं बीफचं मार्केट त्या ठिकाणी केलं जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलेलं आहे व त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक देखील महापालिका लवकरच काढेल असं महापालिका आयुक्तांनी आज सांगितलेलं आहे। राज्यात बीफवरती बंदी असताना अशा प्रकारच्या जाहिराती नजर चुकीने का होऊ नये, प्रसिद्ध होता कामा नये याची दक्षता देखील महापालिका प्रशासनाने घेतली पाहिजे। याबाबतची नाराजी आयुक्तांकडे व्यक्त केलेली आहे। त्यांनी निश्चितच संबंधितांना यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही याची सूचना देऊन दक्षता घेऊयात असं आश्वासित केलेलं आहे। त्यानंतर पालिकेने बीफ मार्केटऐवजी मटन मार्केट केलं असून बीफ मार्केट उभं राहणार नाही याची ग्वाही आयुक्तांनी दिल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले।